आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आहेत। उद्या महायुतीचे तीनही नेते दिल्लीमध्ये जात आहेत। महायुतीच्या प्रमुखांची बैठक होणार आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने याच्यामध्ये चर्चा होईल का? महापालिका निवडणुका एकत्रितच लढणार? एक असं आहे की उद्याची बैठक दिल्लीतली जी आहे ती एनडीएच्या प्रणित राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बैठक आहे। स्वाभाविकपणाने आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती किंवा राष्ट्रीय स्तरावरती ज्या काही महत्त्वाच्या विषयावरती असेल त्या ठिकाणची चर्चा अभिप्रेत असावी असं मला वाटतं आहे। मला त्याच्यातली काही माहिती असण्याचं काही कारण नाही, परंतु राजकीय विषय ज्या वेळेला येतात त्याला राज्य पातळीवरती त्याची चर्चा होते आणि त्या संदर्भामध्ये अंतिम स्वरूपामध्ये ज्या वेळेला केंद्रीय शिस्तस्थ नेतृत्वाचं मार्गदर्शन घ्यायचं असतं त्यावेळेला आम्ही ते घेत असतो। मात्र फडणवीस असं म्हणाले की सप्टेंबरमध्ये आपली पुन्हा एकदा एक परीक्षा आहे, ते आपल्याला पास करायचे। 2-4 महिन्यांचाच कालावधी शिल्लक आहे, एकत्रित बसून निर्णय घेणार की ते असं म्हणाले की काही स्वाभाविक ठिकाणी काहीसा निर्णय बदल सुद्धा करावा लागू शकतो। मग महापालिका ज्या मोठ्या ठिकाणी शहरांमध्ये विशेषतः पुणे असेल, पिंपरी चिंचवडमध्ये याआधी राष्ट्रवादीची सत्ता होती, आता भाजपची सत्ता होती, अशा मोठ्या शहरांमध्ये कसं ॲडजस्टमेंट? एक असं आहे की सर्वोच्च न्यायालयाने एक सीमारेषा आखून दिलेली की 4 महिन्याच्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात। महायुती म्हणून राज्यामध्ये राज्यातल्या 12 कोटी जनतेने अभूतपूर्व असं यश आमच्या पत्रामध्ये टाकलेलं आहे। राज्य सरकार देवेंद्रजीच्या, अजितदादांच्या, एकनाथरावांच्या नेतृत्वाखाली गतिमान काम करत आहे। अशा वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्यावेळेला येतील त्यावेळेला राज्य पातळीवरती आम्ही एकत्रितपणाने बसू, महापालिका निहाय, जिल्हा निहाय राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊ आणि मग त्या संदर्भातला निर्णय त्यावेळेला होईल। पुण्यातलं एक प्रकरण आहे, गेल्या 2 दिवसांमधून गेल्या 8 दिवसांमध्ये चर्चेलं जातं। विशेषतः तुमच्या पक्षाचे जे महिला प्रदेशाध्यक्ष आहेत, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवरती टीका केली जाते की या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगानं जे आहे हलगर्जीपणा केलेला आहे, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। विशेषतः तुमच्याच पक्षामधल्या काही महिला ज्या आहेत त्यासुद्धा राज्य महिला आयोगावरती नाराज आहेत। पुण्यातली घडलेली घटना निर्दयी, दुर्दैवी आहे। या नराधाम प्रवृत्तीवरती कठोर कारवाई केली गेली पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका पहिल्यापासून राहिली। राज्याचे संवेदनाशील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, या जिल्ह्याचे पालकमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा, एकनाथराव शिंदे, सारं सरकार या घटनेच्या मुळाशी जाऊन कठोर कारवाई करण्याचे शिकवतो सतत त्या ठिकाणी कार्यरत आहे। तशाचे आदेश त्या ठिकाणी दिले जात आहेत। राज्य महिला आयोग त्याच्या काही कार्यकक्षा ठरलेल्या आहेत। राज्य महिला आयोगाने क्वाशी ज्युडिशियल अधिकारामध्ये नेमकं काय काम करावं हे त्या कायद्यामध्येच त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे। रुपालीताई चाकणकर ह्यासुद्धा नेहमीच अशा पैच्या घटना घडल्याच्या नंतर त्याच्या संदर्भातली जी कारवाई राज्य महिला आयोगाने त्यांना कायद्याद्वारे जी काही कार्यकक्षा ठरवून दिलेली आहे त्यामध्ये त्या करण्याचा प्रयत्न नेहमीच त्या ठिकाणी करत असतात। या उपर आज या विषयावरती मला काही बोलायचं नाही। राज्य सरकारने ती तातडीने कारवाई केली, गुन्हेगारांना आरोपित केलेलं आहे। आता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये याची ताबडतोब सुनावणी होऊन त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्टपणाची भूमिका आहे। तुम्ही पक्षाचे अध्यक्ष आहात, पक्षातल्या काही महिला ज्या आहेत त्या दादांकडे आणि तुमच्याकडे त्यांची तक्रार करणार आहेत। ही तक्रार किंवा पक्षामधला जो अंतर्गत जे काही मतभेद आहेत ते कसे वेळेला येईल त्यावेळेला आम्ही या विषयावरती बोलू। आज या घटनेवरती लक्ष केंद्रित करत गुन्हेगारांच्या वरती कठोर कारवाई करणं या गोष्टीला आमच्याकडे प्राधान्य आहे। शेवटचा प्रश्न, या प्रकरणामध्ये अजितदादांना जे आहे ते टार्गेट केलं जातं किंवा अजितदादांवरती सुद्धा टीका करण्यात येते? असं आहे की लग्नाला कुठे जाणं कुणी आणि तिथे नंतर काय घडत असेल याची कोणाला माहिती असणं काही कारण नाही। आता आपणही अनेक लग्नाला जात असाल, याचा अर्थ असा नाही की तुम्ही लग्नाला गेलात म्हणजे त्या ठिकाणी काय घडलेल्या गोष्टीची प्रत्येक जबाबदारी ही लग्न जाणाऱ्या व्यक्तीच्या वरती अवलंबून राहत असते। शेवटी ही नराधाम प्रवृत्ती आहे। ही प्रवृत्ती अलीकडच्या कालावधीमध्ये थोडंसं अधिक डोकं वर काढतं आहे। राज्य सरकारने या संदर्भामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे। एक, अजितदादा या अशा घटनांच्या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील असतात, अत्यंत गंभीर असतात, कठोर कारवाई केली गेली पाहिजे अशाच मताचे ते अनेक वर्ष त्या पद्धतीने आहेत। त्याच्यामुळे टीका टिप्पणीपेक्षा या घटनेवरती आणि अशापैच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यावरती सर्वांनी लक्ष केंद्रित करणं योग्य असं मला स्वतःला वाटतं। पाहतोय की अशा घटना ज्या आहेत त्या पुन्हा घडणार नाही यावरती सगळ्यांनी लक्ष जे आहे ते केंद्रित करावं अशी प्रतिक्रिया सुनील तटकरेंनी दिल्यास पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।